अंधेरी रुपेरी वाळूंच्या माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. मम्मी काय मी नांगर घेऊन नांगरी होतं. मित्रांनो, आता शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती आली आहे ना, दगड आणणं मारू ते का, अरे मारशी माझ्यावर मारशी. लोक म्हणतात की शेतामध्ये काही नाही ठेवलंय, पण त्यांना कुठं माहिती या मातीत फक्त बीज नाही तर शेतकऱ्यांचे स्वप्न पेरली जातात. प्रत्येक सकाळी आमचा दिवस सुरू होतो. जर पाऊस पडला तर डोळ्यात आनंदाचे अश्रू, आणि जर पाऊस थांबला तर डोळ्यात चिंता. तरी पण आम्ही हार मानत नाही, कारण आम्ही शेतकरी आहोत, जगाला अन्न देणारे, ज्यांचे हात कधीही रिकामी नसतात. जर जगात शेतकरीच नसेल तर साधी अन्नाची टंचाई होईल. मी, आई, पप्पा आणि माझा भाऊ आम्ही सगळे मिळून गावाला निघालो होतो. कारणच तसं खास होतं. ट्रेनने प्रवास करताना कोकणातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर आपलं गाव आणि तिथलं सुंदर वातावरण उभं राहतं. गोड आठवणींनी मन भरून आलेलं असताना आम्ही अगदी सकाळी 7 वाजता गावी पोचलो. घरी पोचल्यावर सगळेच आपापल्या कामाला लागले. सकाळची सुरुवातच काय भारी असते गावात. पहाटे 5 वाजल्यापासूनच गावकऱ्यांची लगबग सुरू होते. पावसाळ्यात गावाचे वातावरण अगदी मनाला भुरळ पाडणारे असते. पानांवर साचलेले दवबिंदू मोत्यांसारखे चमकतात. सकाळी उठल्याबरोबर हवेत एक वेगळाच गारवा असतो. घरामागून गुरांच्या गळ्यातला घंटांचा आवाज आणि ताजे शेण मातीचा सुगंध मन तृप्त करून टाकतो. आजूबाजूच्या टेकड्यांवर आणि शेतात पांढरं धुके पसरलेलं असतं. पहिल्या पावसानंतर जेव्हा ती ओलसर मातीचा सुगंध नाकात जातो तेव्हा शहराचा सगळा ताण क्षणात नाहीसा होतो. इथलं जीवन खूप शांत पण तितकंच कष्टाळू असतं. गावातल्या शेतकऱ्यांचा दिवस अगदी पहाटे सुरू होतो. सूर्य उगवण्याच्या आधीच शेतकरी कामाला लागतात. शेतकरी उठून आधी गुराढोरांना चारा पाणी देतात. त्यानंतर गरम चहा पिऊन ते थेट शेताच्या दिशेने निघतात. पप्पा बैलांना घेऊन शेतात जाण्याची तयारी करत होते. बैलांना मुसक्या लावत होते तर आई अंगणात झाडू मारत होती. आम्ही बरीच वर्ष शेती करतोय, पेरणीपासून ते भात लावणीपर्यंत. या आधुनिक दुनियेतला ट्रॅक्टर न वापरता छोट्या बैलगाडीने शेती करणं किती सोपं आणि फायद्याचं असतं हे आजच्या जमान्यात महत्त्वाचं आहे. पण आम्हाला या बैलांच्या जोताशिवाय काही मज्जाच येत नाही. छोट्या ट्रॅक्टरने काम पटापट होत असतं, पण पेट्रोल इतकं लागतं की विचारायला नको. खिशाला जास्त कात्री लागण्यापेक्षा आम्ही आमची 2 बैल आणली, बिना पेट्रोल आणि इमानदारीत काम करणारी. अख्खा दिवस जुह डोक्यात घालून ते आमच्यासोबत काम करत होते. ना कसला आवाज, ना पेट्रोलचं टेन्शन. फक्त जोत व्हायला शेतकरी लागत होता आणि बाकीच्यांचं काम चालू होतं. बैलांच्या पायाने जी माती तुडवली जाते त्याने पिकाला एक वेगळीच ताकद मिळते. मीही वेळ न घालवता पप्पांसोबत शेतात निघालो. पप्पांसोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं, आधी नांगरणी करून घेऊ, जेणेकरून मातीत हवा खेळती राहील आणि चिखल करणं सोपं जाईल. नंतर संध्याकाळी तरव लावायला बरं पडेल. सकाळचे वाजले आहेत 9:15 आणि आता चाललो जरा शेतावर. आम्ही चिखल करू, कोपऱ्यात लावणी लावतो. तर चालले पुढे बैल घेऊन. मी तिथे पोचलो जिथे आई, मामाची आई, पप्पा, कीर्ती, अभि तरव काढत होते. मी देखील त्यांच्या मदतीला गेलो आणि तरव काढून बाजूला ठेवू लागलो, जेणेकरून संध्याकाळी तरव लावायला सोयीचे होईल. व्हिडिओमध्ये किंवा चित्रात आपण जे बघतो ते सगळं किती सोपं असतं असं वाटतं. पण मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः गावी येऊन हा अनुभव घेत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे खरे कष्ट काय असतात याची कल्पनाच येऊ शकत नाही. शेतातील विविध कामे एकीकडे पप्पा आणि काका नांगरणी करत होते तर आम्ही तरव काढत होतो. काकी कोपऱ्यात खोरा घेऊन मेरे काढत होती
आणि अबी पण. जसा जसा सूर्य डोक्यावर येतो तसतशी शेतातील हवा बदलू लागते. कडक ऊन पडायला लागतं. गावाकडची दुपार थोडी शांत असते, पण त्या कडक उन्हातही आमचे शेतकरी कष्टाची कामे करत असतात. तर मित्रांनो आता तिकडे पाणी देऊ जातो पप्पांका. मित्रांनो टोपी घातलाय ते का वाईट मानून घेऊ नका, जरा खराब दिसता जरा ही, पण एका शेतकऱ्याची टोपी आहे. जॉय बॉय बघा माझ्यासोबत कोण येतात बघा, कालू आहे आणि कीर्ती आहे दोघा पाठी. पप्पा तिकडे नांगरतात, काका योगाही नांगरतात, एवढ्या दोघा जण येतात तरी. पाणी घेऊन येलाय देवेन, तो पळालो थोडे. हा कुर्ली कुर्ली पकडल्या ती खाया देवे खाऊ ना. हा खाल्लं मारून टाकलं. कशा हा पाळलेलं मी ठेवलेलं बलेट टाकलं. मारले ते दोन डोंगर घेतलं ठेवलं आणि मारले. हा दोन ठेवून मारल्या. मी सोडून दिले गाले ढल पुरा गळी. हळू हळू त्या कुर्ली मारून टाकलं मध्ये काल बोलता. हा चटणी केली तिची. चटणी केलं दिया कशा हा कशा खाऊ मग वाटलं खातलं दिया. घरात सोडून घातलं. हा हे झाले बरी आहे दुसरी असतं ही ना ता झालं असतं टाका. आता या बेडचा आता बघा सगळ्याला त्याच्यात वेळ होता. जशी दुपार झाली तसे आम्ही सगळे घरी परतलो. आई चुलीवर गरम गरम भाकरी बनत होती. गंमत म्हणजे नेमकी त्याच वेळी लाईट पण गेली होती, पण तरीही या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. स्वतःच्या घरी आपल्या माणसासोबत राहायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपलं गाव आणि घर सोडून बाहेर राहणाऱ्या लोकांना विचारा, घराची किंमत काय असते ते. आपण किती वेळा छोट्या गोष्टींना गृहीत धरतो. आईच्या हातचं जेवण ही खूप मोठी लक्झरी आहे. रोज ही गोष्ट ज्यांना मिळते तोच खरा नशीबवान. गावाला जी हवा आणि पाणी आहे ते शहरात कुठेच भेटणार नाही. शहरात किती गरमी आहे, कोंडी झाली आहे, श्वास घ्यायला पण मुश्किल आहे. हे सगळं सांगायला नको. गावाला पाण्याची आणि झाडांची कोणतीही कमतरता नाही. दुपारी थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर आम्ही पुन्हा ताजेतवाने होऊन शेतात गेलो. सुरू झाली दिवसाची सगळ्यात सुंदर वेळ, संध्याकाळ. मित्रांनो आता शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती आली आहे ना, हे बघा या साईडला कुठली तो सुटलेलो आहे त्या साईडला. या पाणी दिसतं ना, या बघा अबिन व्हाळ बांधल्या ना, हे बघा या व्हाळातला पाणी अडवलं नाही बघा. हे गोणीमध्ये माती भरून भरून
म्हणजे बाण अडवले ना आणि ह्या पाणी असं पाटातून त्या कोपऱ्यात जातात परत त्या सर्व अशी परिस्थिती नाही आहे. उन्हाळ्यातलं पाणी आम्ही आता वापरतो शेतीत जेणेकरून तरव्याक ना पाणी मिळतं कारण आता कोपऱ्यात ना सगळं तडे पडलेत तडे हे सगळं कोपऱ्यात ना त्या व्हाळातलं पाणी घालूनच आम्ही आता हे केलेलं असो. पाऊस आशा दाखवता म्हणजे मध्ये ढग बी कसे ना असे भरलेले वाटतात पण पाऊस येणार नाही आहे. पाऊस तुम्ही 5 मिनिटं 2 पडून जाता आणि आता ते बघा कडक ऊन पडला आता. त्या क्षेत्रात पण तेव्हा पडले तर या बिना सगळं केलं ना हे बांध बांधण्यानं आणि पाणी अडवून कोपऱ्यात नाही होतं जेणेकरून कोपरे असे वाले होते माती वगैरे असे म्हणजे हे बघ, नांगरणी करून लागला आणि सर्व लावून आहे त्याला बरा पडतो ना. हे सगळे आम्ही चिखल काढता येतं म्हणजे कसे असे सुटसुटीत येतात आणि लाव सर्व बरोबर आता नवा सुटलेच ना म्हणून पाण्यामध्ये आम्ही सर्व त्यांना वतीत असतो जागते बघा पूर्ण हे बघा सुकले पाणी नाही तर. सकाळी जो तरव काढला होता त्याची एक एक पेंडी घेऊन जिथं आपल्याला तरव लावायचा होता तिथे नेऊन टाकत होतो मी, आई, कीर्ती आणि मम्याची आई. आम्ही सगळे मिळून तरवची एक एक पेंडी गोळा करून तिकडे पोहोचवत होतो. पप्पा तरव लावण्यासाठी एका कोपऱ्यात चिखल करत होते आणि मी त्या चिखलात खत टाकत होतो जेणेकरून रोपांना योग्य ते पोषण मिळू शकेल. खत टाकून झाल्यावर लावणीचे काम सुरू झाले. खायचा खाव या तो कसा लागता पान हा बरं लागतं. कोवळा पान वया मरे खायचा ह्या बरा बघ या कसा लागता तोंडात घाल तरी हम्म? तोंडात घाल कसा लागता असा बरं. आंबट आंबट हा हम्म. ए रवी दादा हम्म. मम्मी मी नांगर घेऊन नांगरी होतं व्हिडिओ काढला मम्मी व्हिडिओ दाखव 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 दे दगड आणलं मारू ते का अरे मारशी माझ्यावर मारशी तो कया गावलो होय होय तो हातातलं असत ना जिवंत भेटलो टाकवते बावडे सोड मोठो 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 मारू मोठो लवकर बावडे सोड जा हे कोणती लवकर बावडे सोड घे गेलो गेलो ना पुल 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 मी पोहोचू त्याला टाकली तरव काढताना आणि लागवड करताना शेतकऱ्यांच्या तोंडातून गाण्यांचे सूर आणि ओवे आले नाहीत असं कधीच होत नाही. चांदन रे चांदन पीठ भर चांदन चांदन घातिले बाजा ग कृष्णाच्या गवळणी बारा चांदण्या ग चांदन पीठ भर चांदन चांदन घातिले बाजा ग कृष्णाच्या गवळणी बारा. कष्टाच्या घामासोबत संगीताची साथ
हीच या मातीची खरी गोडी आहे. दिवसभर शेतात घाम गाळल्यानंतर संध्याकाळ कधी झाली हे समजलंच नाही. मित्रांनो, आता संध्याकाळी 7 वाजलेले आहेत झालेले आहेत. तो थोडेसे कोपरं लावलेलो आणि हो सगळे घराकडे चाललेले आहेत. आणि बघा आम्हाला तो या वाहनाचा पण म्हणजे उपयोगी पडला. पाण्याचा सोर्सच नाही आहे आम्हाला, तर भेटला तिथं वाह होता म्हणून. असे बाकी शेतकरी आहेत त्यांना त्यांचे कोपरे पूर्ण असे भेगा पडलेली आहेत कोपऱ्यांमध्ये. एवढा चालला सगळे घराकडे 7 वाजले आहेत. शेतकरी आपली अवजारं आवरतो आणि घराकडे परतू लागतो. चालताना एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारणं हा एक वेगळाच आनंद असतो. घरी परतल्यावर गुरांना आंघोळ घालून गोट्यात बांधून त्यांना चारा पाणी करून दिवसभर शेतात काबाड कष्ट करून पूर्णपणे दमून घरी आल्यावरही आपल्या शेतकरी महिलांना चुलीकडे ताजे जेवण बनवावे लागते. खरोखरच शेतकरी वर्ग किती अफाट कष्ट करतो नाही का? आम्ही सगळे फ्रेश झालो आणि बाहेर छान पाऊस पडत असताना गरमागरम बटाटे वडे खाण्याचा बेत आखला. बाहेर पाऊस आणि गरमागरम बटाटे वडे याची ही मजा असते ती जगात इतर कशातही नाही. मित्रांनो, आता किती 8 वाजले आहेत. मग 7 वाजता येलो तर येलो लावून काढून वगैरे. बघा मामाची आई वडं बनवतात. आता शेतातून आलो आहे खायला या नाश्ता. शेतात हे बघा कपडे कसे जातात चिखलाचे. आई पण अजून आंघोळ नाही, मम्मीच्या पण आंघोळ नाही अजून काय. तसं आधी वड्यांवर ताव आंघोळ करून झालेली आहे. मम्मीच्या आता देता मका वडी एवढं नको 4 बस. किती चाय घेऊन. हा दिवस आमच्यासाठी केवळ एक प्रवासाचा भाग नव्हता, तर मातीशी आणि कष्टाळू माणसांशी असलेले आमचं नातं अजूनही घट्ट करणारा एक अविस्मरणीय अनुभव होता. तर मंडळी, हे असतं आपल्या गावाकडचं आणि शेतीचं जीवन. वर पाहिलं तर हे काम कठीण वाटतं, पण मातीशी नाळ जोडणारी हीच खरी आपली संस्कृती आहे. निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा हा आनंद शहरात कुठेही मिळत नाही. तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की सांगा आणि कधी वेळ मिळाला तर गावाकडे नक्की या. धन्यवाद. पलकांड आता पलकांड काढा. या बाजूला असतले 2-4 जण. चला पप्पा तर पुढे असतले का पप्पा बोलले पुढे असते. तर मित्रांनो, असा होता माझा 4 दिवसांचा कोकण दौरा. आलो होतो खास मी सर्व लाऊक, पण कोकणातल्या पावसाने माझ्याची लफाछपी खेळली. मी आलो आहे तेव्हापासून वनराजाने अशी काही सुट्टी घेतली ना की विचारूच नका. पण म्हणतात ना, कोकणाची माती कधीच कमी होत नाही. पाऊस आज ना उद्या पडेलच आणि हे सर्व छान करेल. पण या 4 दिवसात मातीत पाय रोवून जे काम केलं त्याचं समाधान काही वेगळंच आहे. आता पुन्हा शहराकडे निघायची वेळ आली आहे, पण मन मात्र इथंच सोडून चाललो आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या सफारीत. तोवर काळजी घ्या. जय कोकण, जय शिवराय.